हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 11 रेशो प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट नंबर 29 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. सॉल्व दी फॉलोइंग. फर्स्ट वन इज इफ 20 meters of cloth cost is rupees 3600. Find the cost of 16 meter of cloth. म्हणजेच काय, जर 20 मीटर जर क्लॉथ घ्यायचा असेल तर त्याची कॉस्ट एवढी आहे. तर 16 मीटर जर क्लॉथ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला किती रुपीज पे करावे लागतील. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. गिवन काय आहे? द कॉस्ट ऑफ 20 मीटर क्लॉथ रुपीज 3600. इज इट क्लिअर? सो आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? द कॉस्ट ऑफ 16 मीटर क्लॉथ. तर 16 मीटर क्लॉथसाठी किती रुपीज? इज इट क्लिअर? जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला जर आपण एक्स कन्सिडर केला तर सिम्पली आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स एक्स इंटू 20 इज इक्वल टू 3600 इंटू 16. इज इट क्लिअर? करून बघूया. एक्स इंटू 20 इज इक्वल टू 3600 इंटू 16. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना आपल्याला तर हे 20 नको आहे, सो आपण ते शिफ्ट करणार. म्हणजेच काय, एल एच एसला एक्स राहील, आर एच एस ॲज इट इज, आणि हे 20 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, सो इकडं जाताना ते काय होणार आहे? डिवायडेशनमध्ये जाणार आहे. सो आता आपण काय करू शकतो? कटआउट करू शकतो. सो एक्सची व्हॅल्यू काय येईल? 3600 इंटू 16 अपॉन 20. या झिरोला हा झिरो कट. इज इट क्लिअर? नंतर आपण 2नी कट करू शकतो. 2 1 2 आणि 2 1 2, 2 8 16 आणि हा झिरो. इज इट क्लिअर? 2नी आपण कट केलेला आहे. सो आता काय राहिलं? 180 इंटू 16. 180 इंटू 16 याचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येते? 2880. ही कॉस्ट आहे, सो युनिट काय आहे? रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपली फाइंड झालेली आहे. Therefore we can write the cost of 16 meter cloth is 2880 rupees. Is it clear? It is too much simple. और मेथड पण आहे, त्या मेथडनी पण आपण करूया. और मेथड आहे युनिटरी मेथड. मीन्स पहिल्यांदा एकाची व्हॅल्यू आपण काढून घेणार डिव्हिजन करून. सो करून बघूया. द कॉस्ट ऑफ 20 मीटर क्लॉथ गिवन आहे 3600 रुपीज. आणि आपल्याला एकाची काढायची. युनिटरी मेथडमध्ये का आपण एका मीटरची काढून घ्यावी लागणार आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट कॉस्ट ऑफ 1 मीटर क्लॉथ. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, तर 1 मीटरची काढत असताना आपण डिवायडेशन करावं लागणार आहे. सो फॉर 1 मीटर आपल्याला सिम्पली काय करावं लागणार आहे? डिवायडेशन. तर या झिरोला हा झिरो कट. तर 2नी आपण काय करू शकतो? कट करू शकतो. 360 अपॉन 2, 2 1 2, 2 1 2, 2 8 16 आणि हा झिरो. म्हणजेच काय, 180 रुपीज हे 1 मीटरसाठी निघालेले आहेत. इज इट क्लिअर? So for
16 मीटरसाठी. तर आता 16 मीटरसाठी काय, तर तिथं आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. सो देअरफॉर फॉर 16 मीटर क्लॉथ म्हणजेच काय, 16 इंटू 1 मीटरची जेवढी निघाली त्यानं काय करणार, मल्टिप्लाय करणार. इज इट क्लिअर? हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर 16 झिरोचा किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये 0 आणि त्यानंतर काय येणार आहे, 16 8चा 128 आणि 16 1चा 16 आणि रिमेनिंग हातची आलेली 12. सो काय होईल, 288 आणि हा 0 म्हणजेच ॲन्सर काय झालेला आहे, 2880. युनिट काय राहील, रुपीज. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, दोन्ही मेथडनी जरी सॉल्व केलं तर ॲन्सर आपलं सेमच येणार आहे. तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही चूज करू शकता. सो नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड वन. See in your book. Find the cost of 8 kg of rice if the cost of 10 kg is rupees 325. म्हणजेच काय, 8 kgची आपल्याला फाइंड आउट करायची आहे. जर 10 kgसाठी जर 325 रुपीज जर द्यावे लागत असतील तर 8 kgसाठी किती रुपीज. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. सो गिवन काय आहे, द कॉस्ट ऑफ 10 kg राईस. कॉस्ट ऑफ 10 kg राईस is 325 rupees. Is it clear? तर कॉस्ट ऑफ 8 kg राईस, तर 8 kg राईससाठी किती असणार, राईससाठी किती. इज इट क्लिअर? म्हणजे जे आपल्याला काढायचं आहे त्याला जर आपण सिम्पली एक्स कन्सिडर केलं तर आपल्याला काय करायचे आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो सिम्पली आपण काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहे. एक्स इंटू 10 इज इक्वल टू 8 इंटू 325. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला तर 10 नको आहे, सो आपण ते इकडे शिफ्ट करणार. सो RHS ॲज इट इज आणि हे जे 10 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते या बाजूला आल्यावर डिवायडेशनमध्ये जाणार आहे का, कट होऊ शकतं. 8 इंटू 325 अपॉन 10. तर युनिट प्लेसला 5 आहे, इथं 0 आहे, सो आपण 5नी कट करू शकतो. 5 2चा 10, 5 6चा 30, 2 राहिले आणि 5 म्हणजे 25, 5 5चा 25. इज इट क्लिअर? म्हणजेच काय, 8 इंटू 65 अपॉन 2. तर 2नी जाणार आहे, 2 1चा 2, 2 4चा 8 म्हणजेच काय, 4 इंटू 65. तर हे जर मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर काय ते बघूया. 4 5चा 20 अँड 4 6चा आणि हे 2 म्हणजेच काय 26 आणि हे काय आलेले आहेत, रुपीज आलेले आहेत. सो एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली 260 rupees. So we can write, therefore the cost of 8 kg rice is 260 rupees. Is it clear? It is too much simple. Then next example, third one. See in your book, third example. If 14 chairs cost rupees 5992, that means
5,992. How much will have to be paid for 12 chairs? म्हणजे 14 चेअर्ससाठी जर एवढे रुपीज द्यावे लागतात तर 12 चेअर्ससाठी किती रुपीज द्यावे लागतील? इज इट क्लिअर? सॉल्व करूया. थर्ड वन गिवन काय आहे? कॉस्ट ऑफ 14 chairs. So we can write the cost of 14 chairs is 5,992 rupees. Then we have to find out the cost of 12 chairs. So cost of 12 chairs आपल्याला फाइंड करायचे आहे. माहीत नाही, सो आपण काय करणार आहे? एक्स कन्सिडर करणार. तर इथं सिम्पली काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्स इंटू 14 इज इक्वल टू 5,992 इंटू 12. इज इट क्लिअर? तर एक्सची व्हॅल्यू काढत असताना हे 14 शिफ्ट करणार. सो RHS ॲज इट इज आणि अपॉन 14, कारण ते इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं डिवायडेशनमध्ये येणार. तर कटआउट होऊ शकतं. काय होईल कटआउट? 2नी जर आपण सिम्पली कट केलं तर 2च्या टेबलमध्ये 12 पण आहे आणि 14 पण आहे. सो 2 7चा 14 अँड 2 6चा 12. तर एक्स इज इक्वल टू ही व्हॅल्यू ॲज इट इज इंटू 6 अपॉन 7. तर 7नी आपण ही व्हॅल्यू काय करणार आहोत? कट करणार आहोत. सो 7च्या टेबलमध्ये 7 8चा 7 1चा 7 अँड 7 8चा 56 3 राहिले आणि हे 9 म्हणजे 39 झाले. 7 5चा 35. त्यानंतर 2 राहिले, सॉरी 4 राहिले आणि हे 2 म्हणजेच काय 42. जे 7चा टेबल आपल्याला 42 पर्यंत काउंट करायचा आहे. 7 6चा 42. इज इट क्लिअर? तर एक्स इज इक्वल टू 856 इंटू 6. हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल? 6 6चा 36. दॅट मीन्स 6. त्यानंतर 6 5चा आणि 6 8चा असं करून का 51. इज इट क्लिअर? म्हणजे हे काय आले? रुपीज आले. एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. सिम्पली आपण काय केलं? मल्टिप्लिकेशन घेतलं. सो वी कॅन राईट द कॉस्ट ऑफ 12 chairs. Therefore, the cost of 12 chairs. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय काढलं आपण? 12 chairsची व्हॅल्यू काढली. सो कॉस्ट ऑफ 12 chairs is 5,136 rupees. That means we have to be paid 5,136 rupees for 12 chairs. Is it clear? So next example, fourth one. Fourth example, see in your book. The weight of 30 boxes is 6 kg. What is the weight of 1080? That means 1080 such boxes. म्हणजेच काय? 30 बॉक्सेसचं वेट जर 6 kg असेल तर 1080 दॅट मीन्स 1080 अशा बॉक्सेसचं वेट किती असेल? इज इट क्लिअर? सॉल्व करूया. खूपच सोपं आहे. सो गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. द वेट ऑफ
30 boxes 6 kg आहे. सो आपल्याला विचारला आहे द वेट ऑफ 1080 boxes इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी डोंट नो, सो फाइंड करणार. एक्स कन्सिडर करूया. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू 30 इज इक्वल टू 6 इंटू 1080. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे हे 30 इकडे शिफ्ट होणार. सो RHS ॲज इट इज आणि डिवायडेड बाय 30. इज इट क्लिअर? सो काय होणार आहे, हा 0 आणि हा 0 कट होईल. सो 6 इंटू 1080 अपॉन 30. हा 0 कट. मग काय राहणार आहे, एक्स इज इक्वल टू आणि ह्या 3नी पण इथं कट करूया म्हणजेच काय होणार आहे 3 1 3 अँड 3 2 6. इज इट क्लिअर? म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 इंटू 108. याचं जर सिम्पली आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय 8 2 16 अँड इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. हे वेट आहे सो के जीमध्ये लिहिणार आपण. सो एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड केली. एक्स इज इक्वल टू 216 kg. So we can write the weight of 1080 such boxes is 216 kg. Is it clear? It is too much simple. Then next, fifth one. See in your book. Fifth example. A car traveling at a uniform speed covers a distance of 165 किलोमीटर इन 3 hours. म्हणजे जी कार आहे ती युनिफॉर्म स्पीडनी डिस्टन्स कव्हर करत आहे. ती स्पीड कमी करत नाही किंवा जास्त करत नाही. जे स्पीड आहे त्या स्पीडनी ती डिस्टन्स कव्हर करते आहे. तर ती 3 hours जर 165 किलोमीटर जात असेल तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, हाऊ लॉंग विल इट टेक टू कव्हर ए डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. जर 3 hours एवढं डिस्टन्स जात असेल तर 330 किलोमीटर कव्हर करण्यासाठी तिला किती आवर्स लागतील. इज इट क्लिअर? आणि अजून एक क्वेश्चन आहे, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 hours. तर 8 hours ती किती डिस्टन्स कव्हर करेल. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. ह्या 2 क्वेश्चन आहेत. सो पहिला त्यातला ए, कार ही युनिफॉर्म स्पीडनी पुढं जाते आहे. सो 165 किलोमीटर कव्हर करण्यासाठी कार ही किती वेळ घेते, 3 hours घेते. इज इट क्लिअर? हे गिव्हन आहे. सो ला क्वेश्चन आहे की 330 किलोमीटर कव्हर करण्यासाठी ती किती आवर घेणार. सो जे फाइंड आउट करायचं आहे त्याला जर आपण एक्स कन्सिडर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू 165 इज इक्वल टू 3 इंटू 330. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणजे 165 आपल्याला इकडं नको आहे. सो आपण ते शिफ्ट करणार. 3 इंटू 330 अपॉन 165. तर आपण युनिट प्लेसला 0 आहे आणि इथं 5 आहे. सो 5नी कट करू शकतो. एक्स इज इक्वल टू 3 इंटू 330 अपॉन 165. 5नी जर कट केलं तर काय होईल, 5 6 30, 3 रिमेनिंग 0 म्हणजे 5 6 30. इथं पण 5नी करणार. 5 3 15 आणि 1 15 झाले. 5 3 15. इज इट क्लिअर? म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 इंटू 66 अपॉन 33. तर सिम्पली जर आपण ऑब्झर्व केलं तर काय होणार आहे, 11च्या टेबलमध्ये हे दोन्ही नंबर आहेत. सो 11नी कट होऊ शकतं. 11 3 अँड 11 6. एक्स इज इक्वल टू 3 इंटू 6
अपॉन 3. इथं 3 कट होणार आहे. 3 1 अँड 3 1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू 6. हे काय आलेले आहेत? आवर्स आलेले आहेत. सो वी कॅन राईट एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड केलेली आहे आपण. सो therefore we can write the car will take 6 hours. Is it clear? 6 hours to cover 330 kilometer. Is it clear? आणि यातला सेकंड क्वेश्चन आहे. तर 330 मध्ये आता आपण काय काढलं? 330 मध्ये जर 330 किलोमीटर कव्हर करण्यासाठी जर 6 आवर्स लागत आहे तर 8 आवर्समध्ये ती किती डिस्टन्स कव्हर करणार? हा आपला सेकंड क्वेश्चन आहे. सो वी कॅन राईट दी 330 किलोमीटर इन 6 आवर्स. सो फॉर डिस्टन्स आपल्याला विचारलेला आहे म्हणजे आपला क्वेश्चन मार्क इथं येणार आहे. आणि 8 आवर्समध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल? इज इट क्लिअर? सो जे आपल्याला माहीत नाही ते एक्स कन्सिडर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स इंटू 6 इज इक्वल टू 8 इंटू 330. इज इट क्लिअर? तर हे 6 आपल्याला नको आहे. सो एक्स इज इक्वल टू RHS ॲज इट इज आणि अपॉन 6. इज इट क्लिअर? सो 6ने आपण कटआउट करू शकतो. 6 1 6 अँड 6 5 30 अँड 6 5 30. म्हणजेच काय आलेलं आहे? एक्स इज इक्वल टू 8 इंटू 55. म्हणजेच काय? मल्टिप्लिकेशन करूया. 55 इंटू 8 जर आपण केलं तर काय होईल? 5 8 40 अँड 5 8 40 आणि हे 4 म्हणजे 44. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? 440. इज इट क्लिअर? म्हणजे 440 हे डिस्टन्स आलेलं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू राईट किलोमीटर. सो आपण ॲन्सर काय लिहिणार? देअरफोर कार will travel 440 kilometer in 8 hours. 8 hours. Is it clear? इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमधील 1 2 3 4 आणि 5 हे वर्ड प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत. सो उरलेले जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.